मित्रांनो, NMG न्यूज चॅनल मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण विविध विषयावर नाविन्यपूर्ण व्हिडिओ बनवत असतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करत असतो. NMG न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत कुरुळा या गावामध्ये. कुरुळा गावचे शेतकरी आहेत आणि कष्टकरी आहेत. कुरुळा गावचे शेतकरी बसवंतराव टोंपे आपल्यासोबत आहेत. बसवंतराव टोंपे साहेब, नमस्कार. नमस्कार साहेब. आणि त्यांच्यासोबत आहेत कार्यकर्ते संभाजीराव साळवे. आणि नमस्कार संभाजीराव साळवे साहेब. साहेब, ही कोणती जातीची गाय आहे? सर, ही लाल कंदारी जातीची आहे गाय. लाल कंधारी, जी या पट्ट्यामधली एकदम प्रसिद्ध जात आहे महाराष्ट्रातली. कंधार तालुक्याची शान. कंधार तालुक्याची शान असलेली ही जातीची वर्गीकरण असलेली जात आहे लाल कंधारी. साहेब, ही कधीपासून आहे आपल्याकडे? हे जन्मताचं 2 वर्षाचं. 2 वर्षाचं हे गाय आहे. आणि वैशिष्ट्य काय आहे लाल कंधारीचं? वैशिष्ट्य म्हणजे एक कंधार तालुक्याची शान आहे सर. ही शेतकऱ्यांसाठी एक म्हणजे फायदेशीर व्यवसाय म्हणून शेतीला जोडपूरक धंदा, जोड व्यवसायामुळे पशुपालनाच्या उद्देशाने अतिशय चांगली असलेली, आणि हिंदू धर्मामध्ये आपण गाईला खूप महत्त्व देतो. हिंदू धर्मामध्ये गाईला माता मानतो आणि गाईचं महत्त्व फार आहे. तर हे होते आपले टोंपे साहेब. टोंपे साहेब, तुम्हाला आणखी काय सांगायचं आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना? प्रत्येकाच्या घरी गाय असावी. गोपालन हे हिंदुत्व धर्माचे एक प्रतीक आहे. गोपालन हे अवश्य करावे. आणि एक जो आपला जोडधंदा आहे त्याच्यामध्ये गोपालन हे फार महत्त्वाचं आहे असं त्यांनी उपदेश केलेला आहे, सांगितलेलं आहे. टोंपे साहेब आणि साळवे साहेब, आपल्या दोघांचेही खूप खूप आभार, धन्यवाद.